नमस्कार. वेलकम टू सोशोलॉजिकल पॉइंट. या समाजशास्त्रीय विश्व या चॅनलमध्ये मी समाजशास्त्राचे सर्व प्राध्यापक, समाजशास्त्राचे विद्यार्थी, सामाजिक शास्त्राचे सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी या सर्वांचं स्वागत. या पाठीमागल्या व्हिडिओ क्लासमध्ये आपण प्रश्नावली ह्या तंत्राचा अभ्यास केलेला आहे. आपलं जे मूळ मॉड्यूल आहे सामाजिक संशोधन पद्धती आणि तंत्रे, त्याच्यापैकी सामाजिक संशोधनाची तंत्रे हे बघत असताना आपण प्रश्नावली तंत्राचा अभ्यास केलेला आहे. या आजच्या क्लासमध्ये आपण मुलाखत या तंत्राचा विशेष अभ्यास करणार आहोत. आजच्या ह्या क्लासचं जे आउटलाईन आहे ते आउटलाईन मुलाखत तंत्राचा अर्थ, मुलाखत तंत्राचे विविध अशा प्रकारचे उद्देश, मुलाखत तंत्राचे गुणदोष या अनुषंगानं आज आपण अभ्यास करणार आहोत. मित्रहो, सामाजिक संशोधन पद्धती किंवा समाजशास्त्रीय संशोधन पद्धती याच्यामध्ये मुलाखत तंत्राला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून मग या अनुषंगानं ज्यावेळेस आम्ही सामाजिक संशोधनाच्या पद्धतीच्या विविध तंत्राचा विचार करतो, त्या तंत्रामध्ये प्रामुख्यानं प्रश्नावली, निरीक्षण, घटक अभ्यास, अनुसूची ह्या वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र आहेत. त्यापैकीच एक तंत्र म्हणजे मुलाखत. प्रामुख्यानं कोणत्याही संशोधकाचा मूळ उद्देश जो असतो तो मूळ उद्देश म्हणजे वास्तववादी अशा प्रकारचे तथ्यांचं तो संकलन करण्यासाठी प्रयत्नशील असतो. आणि मग तथ्य संकलनाचा मूळ उद्देश हा असतो की वास्तववादी तथ्य संकलनाच्या अनुषंगानं वास्तववादी स्वरूपाचे निष्कर्षाची मांडणी किंबहुना सिद्धांताची मांडणी करणं हे अत्यंत अगत्याचं ठरते. आणि मग त्या अनुषंगानं तशा प्रकारचा उद्देश समोर ठेवूनच संशोधक हा अभ्यास करत असतो. समाजाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त अशा प्रकारचं जे संशोधन आहे हे संशोधन करण्यासाठी मुलाखत तंत्राचा मोठ्या प्रमाणामध्ये अवलंब सामाजिक संशोधन पद्धतीमध्ये केला जातो. आणि म्हणून मग प्रामुख्यानं ज्यावेळेस आम्ही सामाजिक संशोधनाच्या अनुषंगाने विचार करतो त्यावेळेस मात्र प्रामुख्याने एक बाब आमच्या निश्चितचपणे ध्यानात येते आणि ती म्हणजे या मुलाखत तंत्राचा जो वापर आहे तो विशेषतः आदिवासी समाजाच्या अभ्यासासाठी, ग्रामीण समाजाच्या अभ्यासासाठी किंबहुना नागरी किंवा औद्योगिक समाजाच्या अभ्यासासाठी सुद्धा हे मुलाखत तंत्र अत्यंत महत्त्वाचं आणि व्यापक स्वरूपामध्ये काम करताना बघायला मिळते. आणि म्हणून मग एकंदरीतच समाजाच्या विविध गटांचा, उपगटाचा अभ्यास करत असताना, विविध प्रकारच्या सामाजिक समुदायाचा अभ्यास करत असताना मुलाखत तंत्र हे विशेष उपयोगी आणि प्रभावी ठरल्याचं आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून मग या मुलाखतीला आम्ही इंग्रजीमध्ये इंटरव्ह्यू असं म्हणतो. तर इंटरव्ह्यू याचा जो सामान्यपणे जो अर्थ आहे तो इंटर म्हणजे अंतता, तर व्ह्यू म्हणजे दृष्टी. तेव्हा एक प्रकारची अंतर्दृष्टीला प्रभाव करणारं जे माध्यम आहे ते माध्यम म्हणजे प्रामुख्यानं याला आपण मुलाखत असं म्हणता येते. आणि म्हणून मग ह्या मुलाखतीच्या बाबतीमध्ये पॉलिन यंग यांनी असं मत व्यक्त केलेलं आहे की मुलाखत ही अशी एक सुव्यवस्थित पद्धती आहे की ज्या योगे तुलनेने त्रयस्थ व्यक्तीच्या जीवनामध्ये अभ्यासक हा त्याच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर शिरत असतो. याचा अर्थ असा होतो की ज्यावेळेस मुलाखत घेतली जाते, संशोधक हा त्याचा अभ्यास विषय ठरवून घेतल्यानंतर ज्यावेळेस तो डेटा कलेक्शनसाठी जात असतो त्यावेळेस तो ज्यावेळेस एखाद्या उत्तरदात्याच्या समोर जात असतो त्यावेळेस त्याला जे प्रश्न विचारतो ते प्रश्न विचारत असताना ह्या संशोधकाच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर तो उत्तरदात्याच्या अंतर्मनामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या मनातील जी माहिती आहे संशोधनाच्या संदर्भामध्ये त्याच्याकडे जी माहिती आहे ती माहिती वस्तुस्थिती दर्शक आपल्याला कशी काढून घेता येईल या अनुषंगानं जो कल्पना करत असतो आणि मग त्या कल्पनाशक्तीच्या जोरावर एक चांगल्या प्रकारची माहिती त्रस्त व्यक्तीकडून काढण्याचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला देखील आपल्याला मुलाखत म्हणता येईल अशा प्रकारचं मत पॉलिन यंग यांनी मांडलेलं आहे.
प्रामुख्यानं आपल्याला असे म्हणता येते की ह्या मुलाखतीचा जो उपयोग आहे हा उपयोग संशोधनामध्ये एक सामाजिक समस्यांचा शोध घेण्याच्या दृष्टिकोनातून ते महत्वाचं असलेलं आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून मग ह्या मुलाखतीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनामध्ये ह्या मुलाखतीचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला निश्चितचपणे बघायला मिळतो. या सामाजिक संशोधनाच्या अनुषंगानं या मुलाखत तंत्राचा जो वापर आहे तो प्रामुख्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासकांनी देखील आणि त्यांच्या संशोधनामध्ये मुलाखतीचा वापर हा केलेला बघायला मिळतो. प्रामुख्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या विचारवंतांमध्ये थॉमस आणि झेनकी यांनी केलेल्या पोलिश पिजंट या अभ्यासामध्ये मुलाखत तंत्राचा वापर केलेला आपल्याला बघायला मिळतो. याशिवाय 1950 मध्ये जे कॅलिफोर्निया विश्वविद्यालयामध्ये जे संशोधन करण्यात आलं होतं या संशोधनामध्ये सुद्धा थिएडोर आणि आर्डोनी यांनी देखील द अथॉरिटेरियन या त्यांच्या 1950 मध्ये केलेल्या संशोधनामध्ये ह्या मुलाखत तंत्राचा वापर त्यांनी केलेला आपल्याला बघायला मिळतो. याशिवाय सॅम्युअल आणि स्टाउफर यांनी द अमेरिकन सोल्जर या संशोधनामध्ये मुलाखत तंत्राचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करून एक चांगल्या प्रकारचे सिद्धांत, चांगल्या प्रकारचे तथ्य संकलित करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि याशिवाय श्रीमती पॉलिन यंग यांनी मोलोकोन समाजाचा जो अभ्यास केलेला आहे हा मोलोकोन समाज रशियामध्ये आहे. आणि मग ह्या रशियन लोकांचा अभ्यास करत असताना त्यांनी देखील या मुलाखत तंत्राचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे मुलाखत तंत्र हे अत्यंत सोयीचं आणि उपयुक्त अशा प्रकारचं तंत्र असल्याचं आपल्याला निश्चितचपणे सांगता येईल. प्रामुख्यानं विविध प्रकारच्या मानसशास्त्रीय संशोधनामध्ये सुद्धा या मुलाखत तंत्राचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. प्रामुख्याने एक बाब आमच्या या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचे आहे की मुलाखत ही एक सामाजिक स्वरूपाची एक आंतरक्रिया आहे. आणि मग या अनुषंगानं गुड आणि हॅट यांनी मुलाखत ही एक सामाजिक अंतरक्रियेची प्रक्रिया आहे असं या मुलाखतीला म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा होतो मित्रहो की ज्यावेळेस संशोधक आणि उत्तरदाता ह्या दोन्हीमध्ये ज्यावेळेस चर्चा होते, चर्चा घडून येत असते, त्यावेळेस हे एकमेकाच्या अंतर्मनामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग अशा वेळेस जे अंतरसंबंध घडून येतात त्या समाजाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अंगाचा त्या ठिकाणी विचार केला जातो, अभ्यास केला जातो, चर्चा केली जाते. आणि मग त्याच अनुषंगानं एक सामाजिक आंतरक्रियेची प्रक्रिया घडवण्याची पद्धती ह्या मुलाखतीच्या माध्यमातून शक्य होते. आणि म्हणून मग गुड आणि हॅट यांनी आंतरक्रियेची एक प्रक्रिया असं ह्या मुलाखत तंत्राला म्हटलेलं आहे. यानंतर आपण मुलाखतीचा जो अर्थ आहे या संदर्भामध्ये विचार करणार आहोत. आणि मग मुलाखतीचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारच्या विचारवंतांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं पी.व्ही. यंग यांनी मुलाखतीची व्याख्या केलेली आहे. काय म्हणतात पी.व्ही. यंग की ज्या क्रमबद्ध विधीच्या योगे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या आंतरिक जीवनामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये प्रवेश करतो त्याला मुलाखत असे म्हणतात. या ठिकाणी एक बाब आमच्या लक्षात घ्यायची आहे की याचा अर्थ असा होतो की ज्या क्रमबद्ध विधीच्या योगे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या आंतरिक जीवनामध्ये प्रवेश करतो. ज्या क्रमबद्ध विधीच्या योगे ज्यावेळेस आपण असं म्हणतो त्यावेळेस एक बाब आमच्या निश्चितचपणे लक्षात येत असते. आणि ती बाब म्हणजे संशोधक ज्यावेळेस मुलाखत घेण्यासाठी जात असतो त्यावेळेस तो प्रश्न हे त्याच्या सोबत घेऊन जात असतो आणि प्रश्नांची तो एक यादी घेऊन जात असतो. आणि मग त्या अनुषंगानं क्रोनॉलॉजिकल ऑर्डर पद्धतीनं तो एकानंतर एक प्रश्न त्या उत्तरदात्याला विचारत असतो आणि त्याच्याकडून ती माहिती प्राप्त करून घेत असतो. आणि मग ही माहिती प्राप्त करून घेत असताना प्रामुख्यानं त्याच्या उत्तरदात्याच्या जीवनाबद्दल त्याला वेगवेगळ्या प्रकारची तो माहिती विचारतो. आणि म्हणून मग माहिती विचारत असताना त्याच्या आंतरिक जीवनामध्ये त्याच्या वैयक्तिक जीवनाच्या संदर्भात देखील त्याला प्रवेश करता येतो, त्या संदर्भातली त्याला माहिती देखील घेता येते. यानंतर 2 नंबरची जी व्याख्या आहे याच्यामध्ये हॅडर आणि लिडमन यांनी केलेली व्याख्या आहे. काय म्हणतात हॅडर आणि लिडमन की मुलाखत 2 किंवा अधिक व्यक्तीमध्ये संवाद अथवा मौखिक पद्धतीची एक प्रश्न उत्तरे होतात आणि त्या प्रश्न उत्तराच्या पद्धतीला मुलाखत असे म्हणतात.
याचा अर्थ असा होतो की दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये ज्यावेळेस मौखिक स्वरूपाचे प्रश्न उत्तरे होत असतात, एक व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारतो आणि दुसरा व्यक्ती हा त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग ह्या प्रश्न उत्तराच्या माध्यमातून जी तथ्य संकलन केलं जाते, जी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला जाते आणि अशी जी माहिती वस्तुनिष्ठतेच्या आधारावर आहे, की ज्या माहितीची म्हणजे तपासणी करता येते, अशाच प्रकारची माहिती ज्याला आपण पद्धतशीर स्वरूपाची माहिती असं म्हणू आणि मग ही माहिती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न ह्या मुलाखतीच्या माध्यमातून केला जातो. 3 नंबरची जी व्याख्या आहे ती ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये देण्यात आलेली आहे. या ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये काय म्हटलेलं आहे की काही मुद्द्यावर विशेष करून औपचारिक विचार करण्यासाठी एकत्र आलेल्या व्यक्तीची समोरासमोरची भेट म्हणजे मुलाखत आहे. की जसं की काही विशिष्ट अशा प्रकारच्या प्रश्नाच्या अनुषंगानं, विशिष्ट अशा प्रकारच्या मुद्द्याच्या अनुषंगानं एक औपचारिक विचार त्याच्या संदर्भामध्ये करण्यासाठी ज्यावेळेस एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या समोरासमोर जात असतो आणि मग त्या अनुषंगानं त्याच्याकडून माहिती घेत असतो, त्याच घेण्याच्या पद्धतीला मुलाखत असं ह्या ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये म्हटलेलं आहे. यानंतर आपण मुलाखतीची जे उद्दिष्टे आहेत, मुलाखतीचे जे हेतू आहेत ते हेतू या ठिकाणी पाहणार आहोत. मुलाखतीच्या हेतूमधला जो पहिला हेतू आहे तो पहिला हेतू म्हणजे प्रत्यक्ष संपर्क. मुलाखतीचा मूळ उद्देश किंवा हेतू हा प्रत्यक्ष संपर्क करणे असतो. प्रत्यक्ष संपर्क करणे म्हणजे काय असते की संशोधक ज्या वेळेस त्यानं निवडलेल्या उत्तरदात्याच्या प्रत्यक्ष भेटीला जात असतो, मुलाखतीला जात असतो, त्यावेळेस त्याचा प्रत्यक्ष संपर्क होत असतो आणि मग हे प्रत्यक्ष संपर्क करूनच माहिती उपलब्ध करून घेणे हे मुलाखतीचं एक मूळ अशा प्रकारचा उद्देश आहे. याचा अर्थ असा आहे की या मुलाखतीच्या माध्यमातून प्रत्यक्ष संपर्क केल्यामुळे जे आहे ते संशोधक आणि उत्तरदाते हे एकमेकाच्या समोर येत असतात आणि त्यांचे ज्याला आपण फेस टू फेस रिलेशन म्हणतो, हे फेस टू फेस रिलेशन त्या ठिकाणी प्रस्थापित होतात आणि मग ह्या फेस टू फेस रिलेशन प्रस्थापित झाल्याच्या कारणामुळे, प्रत्यक्ष संपर्क प्रस्थापित झाल्याच्या कारणामुळे संशोधक हा उत्तरदात्याच्या अंतर्मनामध्ये प्रवेश करू शकतो. अंतर्मनामध्ये प्रवेश करू शकतो म्हणजे कसं की ज्यावेळेस एखादा संशोधक प्रश्न विचारायला सुरुवात करतो त्यावेळेस त्याला संशोधन विषयाच्या अनुषंगानं काही माहिती विचारली जाते आणि मग त्याला थोडंसं डायव्हर्ट करून वैयक्तिक स्वरूपाची काही माहिती विचारली जाते आणि मग तो त्याच्या अंतर्मनामध्ये प्रवेश करून त्याचा एक विश्वास संपादन करत असतो आणि विश्वास संपादन करून त्याच्याकडून माहिती मिळवण्यासाठी हे मुलाखत तंत्र अत्यंत उपयोगाचं असते आणि म्हणून मग त्याच्यासाठी संशोधक हा त्या ठिकाणी प्रत्यक्ष संपर्क करीत असतो. म्हणून मुलाखतीचा जो पहिला उद्देश आहे तो पहिला उद्देश म्हणजे प्रत्यक्ष संपर्क साधणे. याच्यानंतर दुसरा जो मुलाखतीचा उद्देश आहे तो म्हणजे नवीन गृहीतकृत्याचा शोध घेणे. नवीन गृहीतकृत्याचा शोध याचा अर्थ असा आहे की कोणताही संशोधक हा संशोधन कार्याला सुरुवात करत असताना तो प्रामुख्यानं पहिल्यांदा गृहीतकृत्याची मांडणी करतो. गृहीतकृत्याची मांडणी ही संशोधनाचा एक मुख्य आधार आहे. गृहीतकृत्याची मांडणी म्हणजे एक विशिष्ट अशा प्रकारचं त्याच्या संशोधन क्षेत्रासंदर्भातलं, संशोधन समस्येच्या संदर्भातलं एक टेंटेटिव्ह अशा प्रकारचं एक स्टेटमेंट असते, त्याला आपण गृहीतकृत्य असं म्हणतो. म्हणजे संशोधकाच्या अभ्यासाच्या पूर्वाभ्यासाच्या धर्तीवर तो संशोधन समस्येच्या संदर्भामध्ये जो काही अंदाज बांधत असतो त्या अंदाजाच्या अनुषंगानं ते काही स्टेटमेंट तयार करत असतो, त्या स्टेटमेंटला निश्चितपणे आपल्याला गृहीतकृत्य असं म्हणता येते. आणि मग हे गृहीतकृत्य मांडून ज्यावेळेस प्रत्यक्ष अभ्यासाला संशोधक त्या संशोधन क्षेत्रामध्ये जातो, ज्या उदाहरणार्थ समजा आदिवासी समाजाचा अभ्यासाचा विषय निवडलेला आहे की आदिवासी समुदायातील मजुरी करणाऱ्या स्त्रियांचा अभ्यास, हा जर संशोधनासाठी विषय निवडला असेल, प्रत्यक्ष संशोधनाच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस संशोधक जातो त्यावेळेस त्यानं त्याच्यापूर्वी मांडलेली जी काही गृहीतकृत्य असतात त्या गृहीतकृत्याच्या व्यतिरिक्त प्रत्यक्ष अभ्यास क्षेत्रामध्ये गेल्यानंतर, प्रत्यक्ष मुलाखत घेतल्याच्या नंतर यानं मांडलेल्या गृहीतकृत्याच्या व्यतिरिक्त इतर प्रकारची काही माहिती प्रत्यक्ष निदर्शनास त्याच्या येत असते. याचा अर्थ असा होतो की ज्यावेळेस संशोधक हा त्या प्रत्यक्ष
आदिवासी स्त्रियांच्या अभ्यासाची सुरुवात करतो त्यावेळेस प्रत्यक्ष मुलाखत घेत असताना यांच्या कल्पनाशक्तीच्या बाहेरच्या काही बाबी प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये लक्षात येत असतात आणि मग प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये तशा प्रकारच्या बाबी लक्षात आल्याच्या नंतर संशोधकाला याच्या संशोधनामध्ये नव्यानं काही गृहीतकर्त्याची मांडणी करता येते. प्रामुख्याने या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्यावेळेस संशोधक हा प्रत्यक्ष अभ्यास क्षेत्रामध्ये गेलेला आहे, त्या आदिवासी स्त्रियांचा अभ्यास करू लागलेला आहे, त्यावेळेस विशिष्ट अशा प्रकारची प्रतिक्रिया, विशिष्ट अशा प्रकारची अभिवृत्ती, त्या स्त्रियांच्या आशा आकांक्षा आणि मग त्या माध्यमातून त्यांचं होणारं जे वर्तन आहे, या वर्तनाचा ज्यावेळेस संशोधक अभ्यास करतो त्यावेळेस त्याला निश्चितचपणे आपण नवीन गृहीतकृत्य अजून अधिकचं मांडणं गरजेचं आहे हे निश्चितचपणे त्याच्या ध्यानात येऊ शकते. आणि म्हणून मग नवीन गृहीतकृत्याच्या मांडणीसाठी संशोधनामध्ये हे मुलाखत तंत्र अत्यंत उपयुक्त असते आणि मग त्या अनुषंगानं त्याचा उद्देशही तसाच आहे की नवीन गृहीतकर्त्याचा याच्यामध्ये शोध घेता येतो. यानंतर मुलाखतीचा जो तिसरा उद्देश आहे तो उद्देश म्हणजे विश्वसनीय स्वरूपाची माहिती प्राप्त करणे. कोणत्याही संशोधकाचा संशोधनाचा मुळामध्ये जो उद्देश आहे तो उद्देश हा वस्तुनिष्ठ स्वरूपाची विश्वसनीय स्वरूपाची माहिती प्राप्त करणे असतो आणि त्याच्यामुळं मग ह्या मुलाखतीचा देखील असाच उद्देश आहे की वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती प्राप्त करणे. मुलाखतीच्या माध्यमातून संशोधक आणि उत्तरदाता ह्या दोघांमधले जे रिलेशन आहेत हे समोरासमोरचे आणि फेस टू फेस रिलेशन आहेत आणि फेस टू फेस रिलेशन असल्याच्या कारणामुळं प्रामुख्यानं संशोधक हा त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन माहिती विचारत असल्याच्या कारणामुळं संशोधकाचा त्या व्यक्तीच्या आवडीनिवडीच्या संदर्भामध्ये सुद्धा त्याला माहिती विचारण्यासाठीचा प्रत्यक्ष संपर्क त्या ठिकाणी येऊ शकतो. आणि म्हणून मग एखाद्या उत्तरदात्याकडून माहिती घेत असताना ज्यावेळेस एकदा विश्वास त्याचा संपादन झाला की तो निश्चितचपणे काय करतो, त्याला हवी तशी माहिती देत असतो. आणि म्हणून मग जो उत्तरदाता आहे त्याच्या आवडीनिवडी काय आहे, त्याच्या आशा आकांक्षा काय आहेत, त्या संशोधन समस्येबद्दलचं त्याचं काय मत आहे, त्याचं एखादी जर शासकीय स्वरूपाची योजना असेल त्या योजनेचा जर आपण आढावा त्या संशोधनामध्ये जर घेत असेल तर त्या योजनेबद्दलची जी वस्तुस्थिती आहे त्या योजनेबद्दल आणि शासनाबद्दलचं त्या व्यक्तीचं काय मत आहे आणि मग एकंदरीत ह्या सगळ्या बाबीचं जे ज्ञान आहे हे सगळ्या बाबतीतली जी माहिती आहे ही निश्चितचपणे माहिती प्राप्त करून घेण्याचं त्या ठिकाणी जो उद्देश आहे तो सक्सेस होत असतो, यशस्वी होत असतो. आणि म्हणून मग विश्वसनीय स्वरूपाची आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती प्राप्त करणे हा मुलाखतीचा एक मूलभूत अशा प्रकारचा उद्देश आहे. याच्यानंतरचा जो उद्देश आहे तो उद्देश म्हणजे गृहीतकर्त्याची तपासणी करणे. आपण आता असं म्हणालो होतो की संशोधक हा संशोधन करण्यापूर्वी संशोधनाच्या प्रत्यक्ष फील्डमध्ये जाण्यापूर्वी तो काही गृहीतकर्त्याची मांडणी करीत असतो आणि मग गृहीतकर्त्याची मांडणी केल्याच्या नंतर गृहीतकर्त्याच्या अनुषंगानं तो माहिती गोळा करायला सुरुवात करतो आणि मग जी गृहीतकृत्ये मांडलेली आहेत ती गृहीतकृत्ये हे खरे आहेत किंवा नाही हे प्रत्यक्ष फील्डमध्ये गेल्याच्या नंतर ज्यावेळेस त्या लोकांकडून हा माहिती घेत असतो त्यावेळेस त्याला सहजपणे त्याची सत्यता तपासता येते. आणि म्हणून मग गृहीतकृत्याची सत्यता तपासण्यासाठी मुलाखत तंत्र हे अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचं आहे. कारण गृहीतकर्त्याची तपासणी याच्यासाठी या गृहीतकृत्याची तपासणी या मुलाखत तंत्रामध्ये याच्यासाठी करता येते की संशोधकानं मांडलेलं जे स्टेटमेंट आहे, संशोधकानं गृहीत धरलेलं जे विधान आहे हे विधान वस्तुस्थिती तशी आहे किंवा नाही हे उत्तरदात्याच्या समोर बसून ज्यावेळेस संशोधक माहिती घेत असतो त्यावेळेस त्याला सहजपणे लक्षात येते की आपण मांडलेलं गृहीतकृत्य आणि ह्या लोकांकडून मिळालेली माहिती ही सारखी आहे किंवा नाही. आणि म्हणून मग अशा पद्धतीनं हे गृहीतकृत्याची तपासणी करण्यासाठी हे मुलाखत तंत्र अत्यंत उपयोगाचं आहे. एक फॉर एक्झाम्पल असं आपण या ठिकाणी घेऊ की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्येचा अभ्यास करत असताना ज्यावेळेस आपण शेतीला सिंचनाच्या पाण्याची जी सोय आहे ही सिंचनाच्या पाण्याची सोय हे शासनामार्फत केली जात नाही किंवा सिंचनाच्या पाण्याची सोय हा जर विषय असेल आणि संशोधकांना जर गृहीतकृत्य मांडलं की सिंचनाच्या पाण्याची सोय ही गव्हर्नमेंट मार्फत केली जात नाही आणि म्हणून मग शेतकऱ्यांना स्वतःवर निर्भर राहावं लागते, अशा प्रकारचं जर विधान
संशोधकांनी केलं आणि प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्याला जर माहिती विचारली तर उत्तरदात्याने सुद्धा जर तीच माहिती दिली की शासनाच्या मार्फत जलसिंचनाची सोय आमच्या गावाला नसल्यामुळं आम्ही पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहोत, अशा प्रकारची जर माहिती मिळाली तर संशोधकांना मांडलेलं गृहीतकृत्य हे खरं ठरण्याची शक्यता असते आणि म्हणून मग अशा प्रकारच्या गृहीतकर्त्याची तपासणी करण्याची सोय ह्या मुलाखत तंत्रामध्ये आहे आणि म्हणून मग गृहीतकर्त्याच्या तपासणीचा शोध घेणे हे देखील ह्या मुलाखत तंत्राचा उद्देश आहे. या नंतरचं जे मुलाखतीचा उद्देश आहे तो उद्देश म्हणजे निरीक्षणाची संधी घेणे. प्रामुख्यानं निरीक्षण हे तथ्यसंकलनाची पद्धती वेगळी आहे, परंतु मुलाखतीमध्ये सुद्धा संशोधकाला निरीक्षणाची संधी घेता येते. अर्थात संशोधक ज्यावेळेस प्रत्यक्ष संशोधनाच्या फील्डमध्ये जात असतो, जी समस्या त्यानं संशोधनासाठी निवडलेली आहे, जे उत्तरदाते निवडलेले आहेत, त्या उत्तरदात्यांची मुलाखत घेण्यासाठी प्रत्यक्ष ज्यावेळेस तो त्या गावामध्ये जात असतो, त्या फील्डमध्ये जात असतो, त्या क्षेत्रामध्ये जात असतो, त्यावेळेस त्याला आपोआपच त्या ठिकाणची वस्तुस्थिती, त्या लोकांची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, त्यांची धार्मिक परिस्थिती आणि एकंदरीत त्यांच्या रूढी, प्रथा, परंपरा ह्या सगळ्या बाबीचं अवलोकन करण्यासाठी प्रत्यक्ष नजरेनं बघण्याची जी संधी आहे, ही संधी मुलाखतकाराला निश्चितचपणे त्या ठिकाणी प्राप्त होत असते आणि म्हणून मग निरीक्षणाची संधी मिळणे किंवा संधी घेणे हे देखील या मुलाखतीचा एक प्रमुख अशा प्रकारचा उद्देश असतो आणि मग या अनुषंगानं संशोधक हा माहिती जमा करतो आणि मग वस्तुनिष्ठ अशा प्रकारचे निरीक्षणावर आधारित अशा प्रकारचे तथ्य प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून निश्चितचपणे संशोधकाला मिळतात आणि म्हणून मग हा एक उद्देश या मुलाखतीचा प्रामुख्यानं लक्षात घेणं आम्हाला गरजेचा वाटतो. याच्यानंतर ह्या मुलाखत तंत्राचे जे वेगवेगळ्या प्रकारचे गुण आहेत आणि दोष आहेत हे या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि म्हणून मग मुलाखतीच्या गुणाच्या बाबतीमध्ये आम्ही विचार करत असताना मुलाखतीचा जो पहिला गुण आहे तो पहिला गुण म्हणजे सर्व स्तरातील लोकांकडून माहिती मिळते. सर्व स्तरातील लोकांकडून माहिती मिळते हा जो या मुलाखतीचा जो गुण आहे तो अत्यंत महत्वाचा गुण याच्यासाठी आहे की आदिवासी समुदाय असो, ग्रामीण समुदाय असो, नागरी समुदाय असो, समुदाय कुठलाही असो, त्या समुदायाचा या मुलाखतीच्या माध्यमातून अभ्यास करता येते. याशिवाय एका गटातील समुदायाचा अभ्यास करत असताना त्याचे जे विविध प्रकारचे उपगट असतात त्या उपगटाचा सुद्धा याच्यामध्ये निश्चितचपणे आम्हाला अभ्यास करायला मिळतो आणि म्हणून मग सर्व स्तरातील अभ्यास करण्याच्या हेतूनं मुलाखत तंत्र हे अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून हे एक त्याचा गुण आपल्याला महत्वाचा सांगता येतो. त्याच्यानंतर सखोल अभ्यासाची शक्यता याच्यामध्ये आहे. सखोल अभ्यासाची शक्यता याचा अर्थ असा होतो की मुलाखत तंत्राच्या माध्यमातून संशोधक हा प्रत्यक्ष त्या उत्तरदात्याला प्रत्यक्ष जाऊन भेटत असतो, प्रत्यक्ष संपर्क त्याचा प्रस्थापित होत असतो आणि प्रत्यक्ष संपर्क प्रस्थापित झाल्यानंतर उत्तरदात्याकडून मिळणारी जी माहिती आहे ती माहिती निश्चितचपणे वस्तुस्थिती दर्शक अशा प्रकारची माहिती असते, विश्वसनीय स्वरूपाची माहिती असते. किंबहुना माहिती घेत असताना सखोल पद्धतीने माहिती घेता येते, सूक्ष्म अशा पद्धतीने माहिती घेता येते. सखोल आणि सूक्ष्म अशा पद्धतीची माहिती याचा अर्थ असा होतो की एक प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाचे वेगवेगळ्या प्रकारचे उपप्रश्न आपल्याला तयार करता येतात आणि उपप्रश्नाच्या माध्यमातून त्या उत्तरदात्याकडून आम्हाला सखोल माहिती घेता येते, सविस्तर अशा प्रकारची माहिती घेता येते आणि मग या मुलाखत तंत्राच्या माध्यमातून संशोधक आणि उत्तरदाता ह्या दोघांचे एक मैत्रीपूर्ण संबंध त्या ठिकाणी जर प्रस्थापित झाले तर मग आपल्याला सूक्ष्म पद्धतीचा आणि सखोल अभ्यास करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा प्रकारची ही पद्धती आहे. म्हणून सखोल अभ्यास हा या मुलाखत तंत्राचा एक महत्वाचा गुण असलेला आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर खाजगी आणि वैयक्तिक स्वरूपाची माहिती. खाजगी आणि वैयक्तिक स्वरूपाची माहिती हे मुलाखत तंत्राचा एक महत्वपूर्ण गुण आहे, एक त्याचं महत्व आहे. याचा अर्थ असा आहे की मुलाखत तंत्राच्या माध्यमातून संशोधक हा प्रत्यक्ष त्या उत्तरदात्याला भेटत असतो. प्रत्यक्ष दोघांचे संबंध हे एकदम परस्पर आणि समोरासमोरचे संबंध असतात आणि समोरासमोरचे संबंध असल्यामुळं बऱ्याचदा मी आता म्हटल्याप्रमाणे
की मैत्रीपूर्ण संबंधामध्ये आंतरप्रेरणेला देणारी एक जी दृष्टी आहे ती दृष्टी एकदा निर्माण झाली की मग एक मैत्रीपूर्ण संबंधामध्ये वैयक्तिक स्वरूपाची खाजगी स्वरूपाची जी देखील काही माहिती असेल तर ती माहिती देण्यासाठी उत्तरदाता हा तयार असतो. मुलाखत तंत्राचा या नंतरचा महत्वाचा गुण म्हणजे खऱ्या खोट्याची तपासणी करता येते. खऱ्या खोट्याची तपासणी याचा अर्थ असा असतो की संशोधकाला संशोधन करत असताना एखाद्या समस्येच्या संदर्भामध्ये काही संशोधकाचे पूर्वग्रह देखील असण्याची शक्यता असते, त्याचे मतमतांतर असण्याची शक्यता असते. त्या मतमतांतर आणि कल्पनाशक्तीच्या आधारावर तो काही आपले स्टेटमेंट देखील करत असतो. आणि मग अशा पद्धतीच्या अवस्थेमध्ये संशोधन करत असताना ज्यावेळेस संशोधक प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये जात असतो, मुलाखत घेण्यासाठी जात असतो, त्यावेळेस त्यांनी मांडलेले त्याच्या मनामध्ये असलेल्या कल्पना आणि त्याची वस्तुस्थिती याची आपल्याला खऱ्या खोट्याची तपासणी देखील त्या ठिकाणी करता येते. प्रत्यक्ष ज्यावेळेस एखादा मुलाखतदार आम्हाला माहिती देत असतो त्यावेळेस त्याच्याकडून माहिती घेत असताना आपण मांडलेले विधानं आणि त्यानं सांगू लागलेली माहिती ह्या दोन्हीची तपासणी करता येते. किंबहुना उत्तरदात्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या उत्तरदात्यांच्या संदर्भामध्ये एकाच प्रश्नाची उत्तरे तपासत असताना सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला खऱ्या खोट्याचं क्रॉसिंग करून देखील त्याची तपासणी करता येते. आणि म्हणून मग मुलाखत तंत्रामध्ये प्रत्यक्ष संशोधक हा त्या प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये असतो, त्या उत्तरदात्याच्या समोर असतो आणि म्हणून मग त्याला निरीक्षण बी करता येते आणि वस्तुस्थितीदर्शक अशा प्रकारची माहिती गोळा करत असताना त्याला खऱ्याची आणि खोट्याची तपासणी करता सुद्धा याच्यामध्ये येते. म्हणून हा एक या पद्धतीचा महत्वाचा अशा प्रकारचा गुण म्हणावा लागेल. याच्यानंतर दुसरा असं की अज्ञात माहितीवर या ठिकाणी प्रकाश टाकता येतो. म्हणजे मुलाखतीच्या माध्यमातून अज्ञात माहितीवर प्रकाश टाकता येतो. मुळामध्ये ज्ञानाचा शोध घेणे, जे ज्ञान अंधारामध्ये आहे, जे ज्ञान अज्ञातामध्ये आहे त्याला उजेडामध्ये आणण्याचं कामच करण्यासाठी मुळामध्ये आम्ही संशोधन करत असतो. आणि मग मुलाखतीच्या माध्यमातून हे अज्ञानामध्ये असलेलं जे ज्ञान आहे, जी माहिती आहे ती प्रत्यक्ष प्रकाशामध्ये येत असते. याचा अर्थ असा होतो की असे काही आदिवासी समुदाय आहेत, असे काही जाती जमाती आहेत की त्या जाती जमातीवर कोणत्याही प्रकारचं संशोधन झालेलं नाही. किंबहुना स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये गेल्या 70-75 वर्षाच्या कालखंडामध्ये काही आदिवासी समुदायाचा कोणत्याही प्रकारचा विकास झालेला आपल्याला बघायला मिळत नाही. आणि म्हणून मग ज्यावेळेस अशा प्रकारच्या आदिवासी लोकांचा आपण त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा, त्यांच्या राजकीय परिस्थितीचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास करायला जातो त्यावेळेस मात्र आमच्या स्पष्टपणे काही गोष्टी लक्षात येतात की ह्या लोकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता आजही होत नाहीत. आणि बऱ्याच ठिकाणी त्यांना जी कनेक्टिव्हिटी म्हणतो आपण, दळणवळणाची सोय आहे, ती दळणवळणाची सोय नाही. एवढंच नाही तर लाईटची आणि पाण्याची सुविधा देखील गेल्या 60-70 वर्षांमध्ये काही गावामध्ये आजही झालेली नाही, ही आपण प्रत्यक्ष बघू शकतो. आणि म्हणून मग असं अज्ञानतामध्ये असलेल्या लोकांच्या बाबतीमध्ये यांच्याकडे यांच्या जीवनाबद्दलची जे माहिती आहे, जे ज्ञान आहे ते अज्ञानामध्ये असलेलं, अज्ञातामध्ये असलेलं जे ज्ञान आहे, जी माहिती आहे ही प्रत्यक्ष संशोधन करून आपल्याला ती माहिती उजेडामध्ये आणता येते. आणि किंबहुना त्या संशोधनाच्या माध्यमातून भविष्य कालावधीमध्ये त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून देखील तशा प्रकारचा अभ्यास हा महत्वाचा आहे. आणि म्हणून मग ह्या मुलाखत तंत्रामध्ये हे अज्ञात माहिती प्रकाशामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळं हा एक त्याचा महत्वाचा अशा प्रकारचा एक महत्व आहे असं आपल्याला म्हणता येते. आणि प्रामुख्याने या मुलाखत तंत्राचा अजून एक महत्वाचा जो गुण आहे तो गुण म्हणजे गैरसमज आणि संदिग्धता त्या ठिकाणी टाळता येते. बऱ्याच ठिकाणी माहिती घेत असताना पूर्वग्रह आणि गैरसमज हे मोठ्या प्रमाणामध्ये असतात. ज्यावेळेस आम्ही संशोधन क्षेत्रामध्ये जात असतो, एखाद्या ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये किंवा एखाद्या उद्योग क्षेत्रातल्या कारखान्यामध्ये ज्यावेळेस समाजशास्त्राचे विद्यार्थी किंवा संशोधक, सोशल वर्कचे विद्यार्थी किंवा अभ्यासक, प्राध्यापक जातात त्यावेळेस मात्र अभ्यास करत असताना बऱ्याचदा आपल्याला काही अडचणीला समोर जावं लागत असते. याचं कारण असं आहे की संशोधकाबद्दल, संशोधनाबद्दल उत्तरदात्यांमध्ये काही प्रमाणामध्ये गैरसमज असतात. त्याचबरोबर
संशोधकाचे सुद्धाही काही गैरसमज असण्याची शक्यता असते. आणि म्हणून मग याच्यामुळे जी संदिग्धता निर्माण होते, ही संदिग्धता कमी करण्यासाठी हे मुलाखत तंत्र उपयोगाचं असते. याचं कारण असं की अभ्यास क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर ज्यावेळेस संशोधक प्रश्न विचारायला सुरुवात करतो, त्यावेळेस उत्तरदात्याच्या मनामध्ये गैरसमज असतो. आणि मग हे तुम्ही कशासाठी प्रश्न विचारता, तुम्हाला गव्हर्नमेंटकडून काही मिळते का, आणि मग काय तुमच्याकडे फॅसिलिटी आहे, या तुमच्या संशोधनामधून किंवा तुमच्या अभ्यासामधून काय होणार आहे. मग अशा वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज, किंवा मग ही आमची वैयक्तिक स्वरूपाची माहिती तुम्ही नेऊन काय करणार आहात त्या माहितीचं, असे जे काही गैरसमज असतात, हे गैरसमज आपल्याला ह्या मुलाखतीच्या माध्यमातून जे आहे ते आपल्याला गैरसमज दूर करता येतात. याचं कारण असं की प्रत्यक्ष संपर्क आणि समोरासमोरचे संबंध असल्याच्या कारणामुळं संशोधक हा त्याच्या कौशल्याच्या आधारावर, त्याच्या स्किलच्या आधारावर ह्या सगळ्या गोष्टी तो मुलाखत तंत्रामध्ये त्या उत्तरदात्यासोबत कन्व्हिन्स करतो आणि त्याच्याकडून जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. आणि म्हणून मग हे मुलाखत तंत्र अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं तंत्र आहे. यानंतर आपण मुलाखत तंत्राचे थोडक्यामध्ये दोष पाहणार आहोत. मुलाखत तंत्राचे जसे गुण आहेत तसे मुलाखत तंत्राचे काही दोष सुद्धा असलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून मग या मुलाखत तंत्राच्या दोषामध्ये जो पहिला दोष आहे, तो पहिला दोष म्हणजे ही महागडी पद्धत आहे. याचं कारण असं आहे की प्रत्यक्ष संशोधक हा मुलाखतीसाठी म्हणजे ज्यावेळेस जातो त्यावेळेस ते एक खर्चिक स्वरूपाची पद्धती आहे. प्रत्यक्ष त्याला त्या ठिकाणी फील्डमध्ये जाणे, माहिती घेणे, पुन्हा येणे, पुन्हा जाणे, त्याच्यामुळे एक महागडी अशा प्रकारची एक पद्धत आहे. याच्याशिवाय संशोधकाला मुलाखत घेण्यासाठी प्रामुख्यानं प्रशिक्षणाची आवश्यकता असते. जसं की इतर प्रकारच्या तंत्रामध्ये प्रशिक्षण घेण्याची फार आवश्यकता, जसं आपण निरीक्षणामध्ये बघलो की प्रशिक्षणाची आवश्यकता नाही. याच्यामध्ये प्रशिक्षणाची आवश्यकता याच्यासाठी असते की बऱ्याचदा उत्तरदात्याच्या माध्यमातून टाळाटाळीचे उत्तरे मिळत असतात, बऱ्याचदा उडवाउडवीचे उत्तरे मिळतात, वस्तुस्थितीदर्शक माहिती मिळत नाही. आणि म्हणून मग संशोधकाला जे आहे, हे संशोधकाला मुलाखत घेण्याचं जे तंत्र आहे, हे स्किल त्याला डेव्हलप करणं गरजेचं असते. आणि म्हणून मग उत्तरदात्याकडून माहिती काढत असताना बऱ्याचदा आम्ही गेल्याबरोबर संशोधन क्षेत्राच्या संदर्भामधलं किंवा समस्येच्या संदर्भातली डायरेक्ट माहिती आम्हाला विचारता येत नाही. त्याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीनं त्या उत्तरदात्याच्या जवळ जाण्यासाठी त्यांना तुमची शेती किती आहे, तुम्हाला मुलं बाळ किती आहेत, आणि म्हणून मग तुमचे आईवडील काय करतात, आईवडील सध्या आहेत का, आणि मग ते आईवडील नसतील तर ते कधी वारले वगैरे, ह्या सगळ्या प्रकारची थोडी माहिती वैयक्तिक स्वरूपाची घेतली, मग हळूहळू उत्तरदाता हा माहिती द्यायला सुरुवात करतो. आणि मग एक विश्वास संपादन करण्यासाठीचं जे स्किल आहे, हे स्किल हे निश्चितपणे मुलाखतकाराकडे असणं गरजेचं असते. आणि म्हणून मग त्याला प्रशिक्षण घ्यावं लागते. म्हणून ही पद्धत थोडीशी प्रशिक्षणाशिवाय आपल्याला एक चांगल्या प्रकारचा डेटा आपल्याला कलेक्शन करता येत नाही. आणि म्हणून मग हा एक दोष आपल्याला सांगता येतो. बऱ्याचदा जे तिसरा दोष आहे, तो तिसरा दोष म्हणजे व्यक्तिकेंद्रित स्वरूप. व्यक्तिकेंद्रित स्वरूप याचा अर्थ असा आहे की संशोधकाला उत्तरदात्यानं दिलेल्या माहितीवरच विसंबून राहावं लागते. प्रामुख्यानं गतकाळातील घटनांचा अभ्यास असेल, गेलेल्या कालखंडातील घटनांचा अभ्यास असेल, तर अशा वेळेस सर्वच घटना ह्या उत्तरदात्याला पाठ असतील असं सांगता येत नाही. सर्वच घटना म्हणजे त्याला आठवतील असं सांगता येत नाही. आणि म्हणून मग उत्तरदाता काय करतो की जेवढं आठवलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून मग काही गोष्टी विसरण्याची शक्यता असते. आणि म्हणून मग ही जी पद्धती आहे थोडीशी व्यक्तिकेंद्रित असलेली आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतरचा जो दोष या मुलाखतीचा आहे, तो दोष म्हणजे अभ्यासक आणि उत्तरदाता या दोन्ही मधला अंतर. अभ्यासक आणि उत्तरदाता या दोन्ही मधला जो अंतराचा जो दोष आहे, तो दोष थोडक्यामध्ये असा आहे की संशोधकाची बौद्धिक दृष्टी, संशोधकाची मानसिक अशा प्रकारची अवस्था, शैक्षणिक अशा प्रकारचा स्तर आणि भावनिक स्तर, आणि उत्तरदात्याचा भावनिक, बौद्धिक, मानसिक आणि शैक्षणिक स्तर, ह्या दोन्हीमध्ये आम्हाला डिस्टन्स असलेलं बघायला मिळते. आणि म्हणून मग दोन लोकांच्या, ह्या दोन व्यक्तीच्या विचारामध्ये अशा प्रकारचा एक अंतर असेल तर एकमेकाला समजून घेण्यासाठी आणि मग प्रश्नांचे डायलॉग आणि उत्तर करण्यासाठी थोडं एक तांत्रिक दृष्टिकोनातून जर आम्ही विचार केला तर ती एक अडचण होऊ शकते. म्हणून हाही एक दोष आहे. आणि
आणि शेवटचा जो दोष आहे तो म्हणजे निवेदकाच्या सहकार्यावर अवलंबून राहणे. संशोधकाला मुलाखतीमध्ये संपूर्णपणे उत्तरदात्यावर अवलंबून राहावे लागते. याचा अर्थ असा होतो की जी माहिती उत्तरदाता देईल तीच माहिती सत्य गृहीत धरून चालावं लागते आणि त्याच्यामुळं बऱ्याचदा काही उत्तरदाते सहकार्य करतील किंवा करणार नाहीत सांगता येत नाही. बऱ्याच उत्तरदात्यांना संशोधकाबद्दल, त्याच्या कामाबद्दल आणि संशोधनाबद्दलचा गैरसमज असतो. हे नेमकं कशासाठी चाललंय त्याला ते माहिती नसते, किंबहुना त्याची त्याला गरज बी नसते आणि म्हणून मग त्याच्या मनामध्ये जे चाललेलं असते ते काढणं थोडंसं जिकरीचं आणि अवघड जाऊ शकते आणि म्हणून मग तो बऱ्याचदा सहकार्य करत नाही. आणि मग जर सहकार्य करत नसेल तर आम्हाला वस्तुस्थितीदर्शक आणि वास्तववादी तथ्याची माहिती मिळवणं थोडंसं अवघड जाऊ शकते आणि म्हणून मग ह्या पद्धतीतला हा एक दोष आहे. तर मित्रहो, या ठिकाणी या आजच्या क्लासमध्ये आपण मुलाखत तंत्राच्या अनुषंगानं मुलाखत तंत्राची थोडक्यामध्ये प्रस्तावना, त्याच्यानंतर मुलाखती तंत्राचा अर्थ, त्याच्यानंतर मुलाखत तंत्राचे जे मूळ उद्देश आहेत ते उद्देश आणि त्यानंतर मुलाखत तंत्राचे जे वेगवेगळ्या प्रकारचे गुणदोष आहेत ह्या सर्व गुणदोषाचा आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये आढावा घेतलेला आहे. आणि मग यानंतर जे आहे ते आपण या नंतरच्या क्लासमध्ये, ह्या नंतरच्या अभ्यासामध्ये आपण अनुसूचीचा अभ्यास करणार आहोत. आणि मग अनुसूचीच्या दृष्टिकोनातून तथ्यसंकलन कसं केलं जाते आणि हे तंत्र या संशोधनामध्ये कसं उपयुक्त आहे याचा आपण पुढच्या क्लासमध्ये विचार करू. आणि मग हा जो मुलाखत तंत्रावर घेण्यात आलेला जो क्लास आहे हा आपल्याला निश्चितचपणे आवडलेला असेल. आपल्याला मुलाखत तंत्र हे संशोधन पद्धतीमध्ये किती महत्वाचं आहे ह्या सगळ्या बाबी आपल्या निश्चितचपणे लक्षात आलेल्या आहेत असं या ठिकाणी मी गृहीत धरतो, तेवढा विश्वास आहे. आणि नंतर मग याच्या पुढच्या संशोधनामध्ये आपण अनुसूचीचा अभ्यास करणार आहोत. हे क्लास, हा व्हिडिओ आपल्याला निश्चितचपणे आवडलेला असेल. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण हा लाईक करावा, सबस्क्राईब करावा, शेअर करावा आणि इतर आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा कसा पोहोचल यासाठी आपण निश्चितचपणे प्रयत्न करसाल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.